गारवाड इथं राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकून देशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी वयोवृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं गुरुवारी माळशिरस तालुक्यातील गारवाड या गावी 85,000 रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात दारू, हातभट्टी दारू, परराज्यातील दारू तसंच अवैध विदेशी दारू यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकानं गारवाड तालुका माळशिरस गावच्या हद्दीत भानुदास हुलगे वय 62 वर्ष या इसमानं त्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लपून ठेवलेल्या 84,700 रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माळशिरस संदीप कदम, दुय्यम निरीक्षक क्लूज राजेंद्र वाकडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेश शेख, तानाजी जाधव, गजानन जाधव व वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने केली आहे।